नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत आणि ही सुंदर संकल्पना आपल्याला दिली आहे श्री प्रकाश चव्हाण यांनी. तर सगळ्यात आधी त्यांचे खूप खूप आभार. चला, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल जाणून घेऊया जी आपल्या पायाखाली आहे, पण आपण सहसा तिच्याकडे लक्ष देत नाही. हो, मी बोलतोय आपल्या महाराष्ट्राच्या खडकांबद्दल. त्यांचा पाया, त्यांचा इतिहास आणि त्यांचं होणारं रूपांतर, सगळं काही आपण आज पाहणार आहोत. आपण रायगड किल्ला पाहिलाय, वेरूळची लेणी पाहिलीयत, पण कधी विचार केलाय का की हे भव्य बांधकाम, ही अजरामर शिल्प, ही नक्की कशापासून बनली आहेत? या प्रश्नाचं उत्तर आपल्याच राज्याच्या जमिनीत दडलंय. तर मग हा सगळा प्रवास आपण कसा करणार आहोत? आधी आपण समजून घेऊ की खडक म्हणजे काय. मग त्याचे 3 मुख्य प्रकार बघू: अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित. आणि हो, सगळ्यात शेवटी आपल्या महाराष्ट्रात हे खडक कुठे आणि कसे सापडतात हे सुद्धा पाहूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. खडक म्हणजे नेमकं काय असतं? शाळेत आपण शिकलोय की खडक म्हणजे काय, पण सोप्या भाषेत सांगायचं तर दगड, पाषाण, शिळा हे सगळे शब्द आपण वापरतोच. शास्त्रीय भाषेत खडक म्हणजे काय, तर अनेक खनिजं एकत्र येऊन तयार झालेला एक नैसर्गिक आणि एकजिन्सी पदार्थ. आता येऊया खडकांच्या प्रकारांकडे. आणि पहिला प्रकार आहे नावाप्रमाणेच अग्नीतून जन्मलेला अग्निजन्य खडक. विचार करा, पृथ्वीच्या आतमध्ये प्रचंड गरम वितळलेला असा शिलारस आहे, किंवा जेव्हा ज्वालामुखीचा स्फोट होतो तेव्हा जो लाव्हारस बाहेर येतो, तोच लाव्हारस जेव्हा थंड होतो, घट्ट होतो, तेव्हा जे खडक बनतात ते म्हणजे अग्निजन्य खडक. बरं, मग हे खडक ओळखायचे कसे? यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. एकतर यांना मूळ खडक म्हणतात, कारण पृथ्वीवर हेच पहिले तयार झाले. दुसरे म्हणजे हे खूप कठीण आणि वजनाने जळसतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, यांच्या जीवाश्म म्हणजे प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष कधीच सापडणार नाहीत. का? कारण ते ज्या प्रचंड उष्णतेतून तयार होतात त्यात काहीच टिकू शकत नाही. आणि हा जो दिसतोय ना, हा आहे बेसाल्ट. आपल्या महाराष्ट्राचा पायाच या खडकावर उभा आहे. आणि हो, आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर, वेरूळची लेणी असोत किंवा आपला रायगड किल्ला, हे सगळं याच बेसाल्ट खडकावर उभा आहे, किंबहुना त्यातच कोरलेलं आहे. आता या मूळ खडकांपासूनच दुसऱ्या प्रकारच्या खडकांची गोष्ट सुरू होते. ते म्हणजे स्तरित खडक, किंवा सोप्या भाषेत गाळाचे खडक. हे कसं होतं बघा. ऊन, वारा, पाऊस, नदीचा प्रवाह या सगळ्यामुळे मूळ खडकांची झीज होते. त्याचा भुगा होतो, गाळ तयार होतो, आणि हा गाळ वर्षानुवर्षे एकावर एक थरांच्या रूपात साचत जातो. या थरांवर दाब येतो आणि ते घट्ट होऊन त्यांचे खडक बनतात. आणि या खडकांची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जीवाश्म, म्हणजे फॉसिल्स. कल्पना करा, जेव्हा हे गाळाचे थर साचत होते तेव्हा त्यात त्या काळातले प्राणी, वनस्पती गाडले गेले, आणि लाखो वर्षांनंतर त्यांचे ठसे, त्यांचे अवशेष आपल्याला या खडकांमध्ये सापडतात. जणू काही इतिहासाची पुस्तकच आहेत ही. हे खडक ओळखायला सोपे असतात. ह्यात तुम्हाला असे एकावर एक थर स्पष्ट दिसतील. हे वजनाला हलके असतात, थोडे ठिसूळ असतात, आणि सच्छिद्र म्हणजे पाणी शोषून घेणारे. वाळूचा खडक, चुनखडक ही सगळी ह्याचीच उदाहरणं आहेत. चला, आता तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे जाऊया, रूपांतरित खडक. यांचं तर नावच सांगताय की यांचं रूप पूर्णपणे बदललेलं आहे. हे कसं होतं? तर आधीचे जे 2 प्रकारचे खडक आहेत ना, अग्निजन्य आणि स्तरित, त्यांच्यावर जेव्हा पृथ्वीच्या आतून प्रचंड उष्णता आणि दाब येतो तेव्हा त्यांचं मूळ रूपच बदलून जातं. त्यांचे गुणधर्म बदलतात आणि एक पूर्णपणे नवीन खडक तयार होतो. हे किती जबरदस्त असू शकतं याचं एक उदाहरण बघूया. कोळसा हा एक स्तरित खडक आहे, पण याच कोळशावर जेव्हा प्रचंड उष्णता आणि दाब दिला जातो तेव्हा त्याचं रूपांतर होतं जगातल्या सगळ्यात कठीण आणि मौल्यवान गोष्टीत, हिऱ्यामध्ये. आहे की नाही निसर्गाची किमया? असंच अजून एक उदाहरण बघूया, चुनखडक. यावर जेव्हा उष्णता आणि दाब काम करतो तेव्हा त्याचं रूपांतर होतं सुंदर गुळगुळीत संगमरवरमध्ये. ताजमहाल आठवला का? तो याच संगमरवराने बनलाय. तर आता थोडक्यात तिघांमधला फरक बघू. अग्निजन्य खडक बनतात लाव्हारसापासून. ते खूप जड आणि कठीण असतात. स्तरित खडक बनतात गाळाच्या थरांमधून. ते हलके असतात आणि त्यात जीवाश्म सापडतात. आणि रूपांतरित खडक बनतात उष्णता आणि दाबामुळे, जे पुन्हा जड आणि खूपच जास्त कठीण असतात. बरं, आता हे सगळं ज्ञान आपण आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात बघूया. आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे? हे जे चित्र आहे ना, हे आहे खडकचक्र. हे आपल्याला दाखवतं की हे तिन्ही प्रकार एकमेकांपासून कसे तयार होतात. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.
आणि आपल्या महाराष्ट्रातही हे चक्र अविरतपणे सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जो मधला भाग आहे म्हणजे आपलं दख्खनचं पठार ते पूर्णपणे बसाल्ट खडकाने बनलेलं आहे. दक्षिण कोकणात गेलात तर तिथे जांभा खडक आणि ग्रॅनाइट सापडेल आणि पूर्वेकडे विदर्भात तिथेही ग्रॅनाइटचं प्रमाण जास्त आहे. आता याचा परिणाम काय होतो तर आपल्या राज्यात बेसॉल्ट खडक खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे इतर खनिज संपत्तीचे साठे खूप कमी आहेत. म्हणूनच जे काही खाणकाम चालतं ते आपल्याला जास्ती करून दक्षिण कोकण आणि पूर्व महाराष्ट्रातच दिसतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. साधा कोळसा प्रचंड दाब सहन करून मौल्यवान हिरा बनतो. निसर्गाची ही जी रूपांतरणाची प्रक्रिया आहे यातून आपण आपल्या आयुष्याबद्दल काय शिकू शकतो जरा विचार करून बघा.